मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। महाराष्ट्रातील निवडणुकीत फिक्सिंग झाल्याचा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा लेखातून आरोप। निवडणूक आयुक्त निवडीपासून निवडणुकीतील पुराव्यांची लपवाछपवी, राहुल गांधींचा लेखातून आरोप। शरद पवार आणि माजी राहुल गांधींच्या लेखावर चर्चा, निवडणूक आयोगाकडून काय उत्तर येतं याची वाट पाहतोय, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। सामनाच्या मुखपृष्ठावर राज आणि उद्धव ठाकरेंचा एकत्र फोटो, मोठ्या कालावधीनंतर दोन्ही ठाकरे बंधूंचा एकत्र फोटो। महाराष्ट्राच्या मनात आहे तेच होणार या हेडलाईन्ससह सामनात मुख्य बातमी। महाराष्ट्राच्या मनात आहे तेच होईल, संदेश नाही थेट बातमी देऊ। राज ठाकरे आणि आमच्या मनात कोणताही संभ्रम नाही, मनसेसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरे यांचं सकारात्मक उत्तर। काही झालं तरी महायुती मजबूतीने लढणार आणि जिंकणार, राज उद्धव युतीवर एकनाथ शिंदेंची हात जोडत एकाच वाक्यात प्रतिक्रिया। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या युतीशी माझा काय संबंध, कोणी साथ द्यायची, कोणी प्रतिसाद द्यावा, ठाकरे आपापसात ठरवतील, फडणवीसांची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना फोन करावा, तुम्ही एक पाऊल पुढे या, आम्ही 100 पावलं येऊ। मनसे नेते अविनाश जाधव यांचा विधान, ठाकरे ब्रँड टिकवण्याची मनसैनिकांची भावना। धुळे प्रकरणावरून राम शिंदे आणि राहुल नार्वेकरांचे विधिमंडळ अधिकाऱ्यांना खडेबोल, 48 तासात जबाबदाऱ्यांचे वाटप करण्याचे आदेश, सूत्रांची माहिती। धुळ्यातील शासकीय विश्रामगृहातील रोकड प्रकरण। मुंबईत गिरगावमध्ये ठाकरे बंधूंना एकत्र आणण्यासाठी बॅनरबाजी, आम्ही गिरगावकरकडून ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याचं आवाहन। कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावर दोन्ही शिवसेनेकडून घंटानाद आंदोलन, बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर हिंदूंना किल्ल्यावर प्रार्थना करण्यास बंदी, दोन्ही शिवसेनेकडून निषेध। मिठी नदीच्या कथित 65 कोटींच्या घोटाळ्यात मनी लॉन्ड्रिंगवरून अभिनेता डिनो मोरियाची 13 तास ईडी चौकशी। कंत्राटदार केतन कदमसह कंत्राटदारांना लागणाऱ्या वस्तू पुरवणारा जय जोशीच्याही घरी ईडीची छापेमारी। राज्यात 114 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, राज्यातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 1276 वर, तर मृतांचा आकडा 18 वर। भिडे पूल आणखी 1.5 महिना बंद, पुलाचे काम केवळ 20% पूर्ण, महामेट्रोकडून 15 ऑगस्टपर्यंतच्या मुदतीची मागणी। बाडेवाडीनंतर महिनाभरात बेस्टचे 5 लाख प्रवासी घटले, महसूल मात्र 74 कोटींनी वाढला, रिक्षा टॅक्सीचे प्रवासी वाढले। मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।